कार्यक्रमामध्ये स्वागत करायचे रायझिंग स्टार प्राथमिक माध्यमिक विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री शिक्षक आमदार छत्रपती संभाजीनगर विक्रमजी काळे सर। आजच्या कार्यक्रमात पाटील निकम गायकवाड सर, अध्यक्ष स्वराज्य शिक्षण संस्था एलजी गायकवाड सर, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जीएस गायकवाड सर, मॅनेजर जिल्हा उद्योग केंद्र आर्यन गायकवाड सर आणि या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी। माजी सैनिक स्मृती दिनानिमित्त माधवराव खुटे यांच्या स्मृती दिनानिमित्त रायझिंग स्टार प्राथमिक माध्यमिक विद्यालयामध्ये या स्मृती दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्याचे शिक्षक आमदार माननीय श्री विक्रमजी काळे यांना विनंती करतो की आपण सर्व विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयामध्ये आमचे स्नेही मित्र एक तरुण कवी या ठिकाणी येऊन पोहोचले आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की जेव्हा शिक्षक आम्हाला मराठीचा धडा शिकवायचे, कविता शिकवायचे, तेव्हा खाली लेखकाचा परिचय असायचा, लेखक कुठले, कुठे जन्मले, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली, एवढीच माहिती आम्ही वाचून तेवढं लक्षात ठेवायचं। परंतु आज तुम्ही इतक्या भाग्यवान आहात की तुमच्या त्या धड्याखाली जे मराठीचं पुस्तक आहे तुमचं, या तिसरीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये सर्वात शेवटचा जो धडा आहे रोपटे नावाचा, त्या रोपट्याचे लेखक प्रत्यक्षपणे तुमच्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांचे प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला ऐकायला मिळाले ना। तुम्हाला काय अडचण असेल, तुमच्या मनात काय प्रश्न असेल तर त्याचं उत्तर ते तुम्हाला देणार आहेत, नव्हे तर थोडक्यात त्यांचा धडाच तुम्हाला समजून सांगणार आहेत। अशा पद्धतीनं हा अनोखा उपक्रम फार कमी शाळांमध्ये होतोय। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये
जवळपास 27 शाळांमध्ये जाऊन जे कवी आहेत, जे लेखक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन आम्ही त्या 27 शाळांमध्ये गेलो. प्रत्येक ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहिलो आणि विद्यार्थ्यांना जी अभ्यासाला कविता आहे ती कविता प्रत्यक्षात ज्यांनी कविता लिहिली आणि जी पुस्तक हुशारला हुशार तर कोणी करेल, परंतु जे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहेत, जी गोरगरिबांची लेकरं आहेत, त्यांना सुद्धा ही अनुभूती, हा अनुभव मिळाला पाहिजे. म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही एखाद्या अद्भुतवादी आपली शाळा बघा. आणि मला आज आनंद होतोय की आज त्यांनी सुभाषरावची शाळा अतिशय उत्कृष्ट शाळा या ठिकाणी निवडली आणि अनुभव त्यांनी या ठिकाणी आपल्याला घेण्याची संधी दिली. तुम्हाला माझं दुसरं सांगणं, आता आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी सांगितलं शिका संघटित व्हा, संघर्ष करा. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती त्रिसूत्री आपल्याला सांगितली होती. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला होता. ज्यांचं चित्र आपण या ठिकाणी काढलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुले. विद्या विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना शूद्र घातले. हे सर्व अनर्थ तुम्ही केले, एका विद्येने केले. हे महात्मा ज्योतिराव फुलेने आम्हाला सांगून गेलेले आहे. संध्याकाळी तुम्ही 8 वाजता जर जेवायला बसलात आणि लाईट गेली जेवता जेवता, तर आईला काय म्हणताय, थांब थोडं लाईट गेली मग जेवतो. म्हणजे जीवनामध्ये पावरला एवढं महत्व आलंय, तेवढंच महत्व शिक्षणाला सुद्धा जीवनामध्ये आता आलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, एवढे दर्जेदार इमारत, दर्जेदार सुविधा निकम साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी निर्माण करून दिलेल्या आहेत. आमचे सगळे शिक्षक बांधव भगिनी या ठिकाणी मेहनत घेत आहेत. तुम्हाला ध्येय ठरवायचंय, तुम्हाला उद्दिष्ट ठरवायचंय. मला काय व्हायचंय, मी शाळेमध्ये का आलेलो आहे, घरी जागा नाही म्हणून आई वडिलांनी पाठवलं नाही, त्या शाळेत जाऊन बस, घरी जागा नाही बसायला, असं पाठवलं का, नाही पाठवलं. तुम्ही शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, तुम्हाला चांगल्या पैशाची नोकरी लागावी, तुम्ही तुमचं भवितव्य चांगलं व्हावं, तुमचं जीवनमान उंच व्हावं, म्हणून साठी तुम्हाला या विद्यालयामध्ये, या शाळेमध्ये पाठवण्याचं काम आई वडिलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे पदोपदी तुम्ही विसरलं नाही पाहिजे. त्याची जाणीव सातत्यानं ठेवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करा. म्हणून जिद्द ठेवा, कष्ट करा, मेहनत करा, नेहमी खरं बोला. यश तुमच्या नेहमी सोबत राहील. ती ग्वाही सुद्धा या निमित्ताने आपल्याला आज मला आनंद होतोय. अनेक शाळांमध्ये मी पाहतोय, वाडी दांड्यावरती खेड्यामध्ये सुद्धा चित्र बदललंय. मुलांपेक्षा जास्त संख्या मुलींची शिक्षण घेताना दिसते. इथं शिक्षण झालं, गावात 10वीची शाळा आमच्या गायकवाड सरांनी आता कॉलेज काढलंय. पोरींना BA BCom व्हावं तिथंच, म्हणून असा गावात 10वीची शाळा आहे, 12वीची शाळा आहे. कसं तरी 10वी शिकवा, 12वी शिकवा, आणि बोर्डाची परीक्षा देते नाही देते तर म्हणतात तिचं उरकून टाक. आमच्या खेड्यात तर म्हणतात कवा तिचं भाजून टाके, म्हणजे कधी तिचं लग्न करेल. त्यामुळे माझं मुलींना सांगणं आहे की तुम्ही सुद्धा आदर्श ठेवा. इथं बसलेल्या मॅडम तुमच्या बाजूला बसल्या सगळ्या, त्या मॅडम काय पुणे मुंबई नागपूरहून आलेल्या नाहीत. त्या तुमच्यापैकी, तुमच्यातल्या खेड्यातल्या पाड्यातल्या शेतकऱ्याची लेख म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं, उद्दिष्ट ठेवलं, ध्येय ठेवलं, आणि आज शिक्षिका म्हणून तुमच्या समोर या ठिकाणी बसलेल्या आहेत. यांचा आदर्श तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवा. आणि म्हणून साठी जीवनामध्ये मला काहीतरी करायचंय, मी काहीतरी होणार,
ही जिद्द चिकाटी ठेवा हे सांगणं या निमित्ताने मी माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना या ठिकाणी सांगतो आणि त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी सातत्यानं आपण प्रयत्न केला. खरं म्हणजे सुभाषराव गायकवाड साहेबांनी बॉन्डवर लिहून दिलेलं होतं 100 रुपयाच्या, आम्ही कधी अनुदान मागणार नाही परंतु आम्हाला शाळेची परवानगी द्या असं लिहून दिलेलं असताना सुद्धा आपण प्रयत्न केला. शासनाकडे भांडलो, लढा दिला, मोर्चा काढला, आंदोलन केली आणि कायम निराधार शाळांचा कायम शब्द काढण्यामध्ये आपण यश मिळवलं. सुरुवातीला 20%, 40%, 60%, आता 80% आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. आता येणाऱ्या टप्प्यामध्ये 100% या सगळ्या शाळा आणणं हे आमच्या पुढचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून तेही आणण्याचं काम आम्ही लवकरात लवकर करू. ही पण ग्वाही इथं बसलेल्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी या ठिकाणी देतो आणि जे 1 नोव्हेंबर पूर्वी सेवेत आले त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी सुद्धा सातत्यानं शासन सरकारी आमचा प्रयत्न आहे आणि मग त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करतोय. तोही निर्णय व्हावा अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना या निमित्ताने या ठिकाणी राहील. आता सुभाषराव आपण जो टॅक्सचा प्रश्न सांगितला निश्चितपणाने चिरंजीवाला सांगून मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि योग्य ती मदत आपल्या संस्थेला शाळेला होईल ही पण ग्वाही आज या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आज आमचे MM कुडे सर यांनी अत्यंत शुद्ध उपक्रम आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मी त्याबद्दल त्यांनाही त्यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. ज्यांच्या स्मृतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे असे माजी सैनिक कैलासवासी माधवराव खुटे यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. या कार्यक्रमाला जे नाव दिले गेलेलं आहे पाठ्यपुस्तकातील प्रत्यक्ष लेखक विद्यार्थी शिक्षक यांनी या सगळ्या कार्यक्रमाचा उद्घाटक प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमजी काळे साहेब त्यांनी त्यांच्या आमदारकीचा सुद्धा विक्रम केला. आपल्याला जे आमदार शिक्षक आमदार लाभले त्यांचं कार्य अत्यंत उखडण्यासारखं आहे. ते सातत्यानं तुमचे शिक्षकाचे प्रश्न निश्चितच त्यांची प्रेरणा आमच्या शिक्षकापर्यंत पोहोचेल आणि आमचे शिक्षक निश्चितपणे काळे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून 5वी टर्म सुद्धा आपली काढून देतील साहेब. असो आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्व जर असेल 2 घटकांना आहे. एक भारताचे जे शिक्षक आहेत जे हा देश घडवतात, माणूस घडवतात आणि माणसातून एक चांगलं व्यक्तिमत्व तयार करतात ते शिक्षक आणि या देशाला संरक्षण देतात ते म्हणजे सैन्य दलातील सर्वच अधिकारी कर्मचारी. त्यावेळेस हे माधवराव खुटे ज्यांच्या स्मरणार्थ आजचा हा कार्यक्रम होतो आहे ते 62 मध्ये भारताच्या सैन्यामध्ये दाखल झाले आणि नेमकं युद्ध भारत चीनचं युद्ध भडकलं. मला चांगलं आठवतं की पूर्ण दरेगावमध्ये खरोखरच खूप शोककळा पसरली होती. परंतु धीरोदात्तपणे आमचं गाव पूर्ण खुलताबाद तालुक्यामध्ये एकदम दुर्गम अशा आणि ती लक्षपूर्वक बोलता आहात याच्यासाठी ही कविता मला
माझा असा प्रश्न आहे की तुमचे आवडते पुस्तक कोणते? सर, माझं नाव श्रावणी मधुकर गाडीकर. मला क्वेश्चन होता की तुम्ही लेखक बनण्याची भूमिका का निवडली? चांगला प्रश्न आहे. खरं तर लेखक जेव्हा एखादा लिहायला लागतो तर ही लेखनाची प्रक्रिया कशी असते ही तुम्हाला मी थोडक्यात उघडून सांगणार आहे. अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. मी आधीच मागाशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की आमच्या गावाला फारसा पाऊस पडायचा नाही. आजही फारसा पाऊस. वंगाळ मनात येतं वंगाळ वंगाळ सार वंगाळ 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 ही दुनिया दुनियादारी ही वंगाळ वंगाळ ही दुनिया दुनियादारी ही वंगाळ वंगाळ माणसाचा न्यायाचं वंगाळ साधं वंगाळ वंगाळ. आजच्या नवलेखकांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल? याचा मला आनंद वाटला. तुमच्या शाळेमध्ये मुलांची गुणग्राहकता जी आहे चांगली आहे आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती मला जाणवली. मी जरी पुन्हा पुन्हा म्हणत असतो तुम्ही नीट ऐका नीट ऐका, तुम्ही पाहत होतो, तुम्ही सगळेजण नीट ऐकत होता, नीट बघत होता. माझं म्हणणं. नमस्कार सर, मी आता 9वीची विद्यार्थिनी अंकिता विजय तोडकर. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही लेखन म्हणजे कविता कोणत्या वर्षापासून करतात? त्याचं उत्तर आम्हाला द्या. मला आठवतं माझ्याकडे साधारणतः 5वीच माझ्याकडे एक छोटीशी वही आहे. अजून 5वीला असताना मी एक कविता केली होती. तेव्हापासून आतापर्यंत माझं लेखन अविरत चालू आहे. याचा अर्थ मी खूप लिहिलं असं नाही, मात्र 5वीपासून माझ्याकडे लिहिलंय. कविता लिहिल्याचा पुरावा आजही माझ्याकडे 5वीला केलेल्या 4-5 कविता आहेत, 7वीला असताना केलेल्या कविता आहेत, 8वीला असताना केलेल्या कविता आहेत. या सर्व कविता माझ्याकडे अजूनही मी जपून ठेवलेल्या आहेत. आणि एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. माझी पहिली कविता कशी होती बघा. त्यावेळेस एक तर आमच्या गावाकडे पाऊस पडत नाही. आजही आमच्या गावाला फारसा पाऊस पडत नाही, पण एके वर्षी मात्र खूप पाऊस पडला. आणि तेव्हा त्या पावसामध्ये आमचं जे घर होतं मातीचं घर होतं आणि ते घर पडलं. तेव्हा मी कविता लिहिली बघा. खूप खूप पाऊस पडला, आमचा वाडा पडला आणि मी खूप खूप रडला. अशा प्रकारची तेव्हा मी कविता केली होती बघा. 5वी 6वीला असेल तेव्हाची कविता. माझा असा प्रश्न आहे की तुमच्या जीवनात कोणाला गुरु मानले आहे का? माझ्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाला गुरु मानले आहे का? हो, वडील हे दैवत आहे. आई वडील हे प्रत्येकाचं दैवत आहे, ते गुरुच असतात. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये गुरु मानलेले आहे. काय वाटलं? मला याचा प्रश्न आहे रोपटे लावताना काय वाटतं असा प्रश्न आहे तुला. रोपटे लावताना मला आनंद वाटला. काय वाटलं? आनंद वाटला. तुम्ही रोपटे हा चॅप्टर बनवताना तुम्हाला काय वाटलं होतं की तुम्ही तो रोपटे हा धडा बनवला? नमस्कार सर, माझे नाव श्रद्धा समराज राऊत. मी आता 7वी शिकते. सध्या तुम्ही कोणत्या पुस्तकावर व लेखनावर काम करत आहात? हा, माझं लेखन अविरत चालू आहे. आता काल पैठणला एक साहित्य संमेलन झालं, बालकुमार साहित्य संमेलन. तिथे तुकाराम नावाची कथा सांगितली. काय गोष्टीचं नाव? तुकाराम नावाची गोष्ट सांगितली. तुकाराम हा खेड्यातला मुलगा, साधा मुलगा, ज्याची सगळी टिंगल टवाळी करायची नाही का, कोणी त्याची गंमत करायचे. आणि गरीब घराचा मुलगा असा तुकाराम मुलगा नावाचा मुलगा, त्याची गोष्ट लिहिली तुकाराम नावाची गोष्ट. तुम्ही जर रोपटे लावले तर हो नक्की देणार. कारण हो नक्की देणार तुम्हाला मदतीची संधी. मला उलट जे लोक झाडं लावतात, जे लोक वृक्षारोपण करतात